पाहुयात सविस्तर बातमी। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या हुरडा पार्ट्यांचा बेत रंगू लागला आहे। सोलापूर जिल्ह्यात थंडीमुळे शेकोट्या पेटत असताना मंगळवेढा तालुक्यातील ढवळस गावात मात्र वेगळ्या शेकोट्या पेटल्या असून आता महिनाभर ठिकठिकाणी महाराष्ट्रातून जमू लागलेल्या पाहुण्यांची गर्दी दिसू लागली आहे। थंडीच्या या महिन्यामध्ये मंगळवेढ्यातील स्पेशल हुरडा पार्ट्यांची चर्चा नेहमीच सर्वत्र असते। त्यातच हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्यानं यंदा हुरड्याचा बाज अजूनच वाढत चाललाय। हुरडा पार्टी अर्थात निसर्गाच्या सानिध्यामध्ये कोवळ्यात ज्वारीची कणसं आरावर भाजून त्याचा गरमागरम आस्वाद घेताना सोबत भाजलेले शेंगदाणे, गूळ, काळी चटणी, रानमेवा आणि कुटुंबीय तसंच मित्रजनांची साथ संगत यामुळे मंगळवेढ्याच्या या सुप्रसिद्ध हुरड्याची चव कोणत्याही पक्वानांना भारी पडते। तसंच ज्वारीचं पीक राज्यभरातील अनेक भागात घेतलं जातं, मात्र मंगळवेढ्याच्या या ज्वारीची चवच इतकी न्यारी की ज्यामुळे भारत सरकारनं या मंगळवेढ्याच्या ज्वारीला GI मानांकन दिलंय। ढवळस येथील पत्रकार सचिन हेंबाडे यांच्या शेतामध्ये कोवळ्या मधुर हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी हुरडा पार्ट्यांना सुरुवात झाली आहे। ज्वारीच्या ताटामधून वाट काढत एखादं डेरेदार झाडाखाली हुरडा पार्टीसाठी मंडळी जमतात। महिला वर्ग घरी बनवलेले काळे तिखट, जवस, शेंगदाणे यांच्या चटण्या, मिरचीचे ठेचे आणि गुळाचे खडे पिशव्यामधून भरून रानात येतात। तोवर रानामध्ये लहानसा खड्डा घेऊन त्यात गोवऱ्या टाकून आर तयार केलेली असते। शेतातून निवडून आणलेली कोवळी कणसं या आरात घालून भाजण्याला सुरुवात होते आणि मग काही जण हातावर ही गरमागरम कणसं चोळून हुरडा तयार करतात। मग सुरू होते स्पर्धा कणसं भाजणाऱ्यांमध्ये आणि खाणाऱ्यांमध्ये। अर्थात यात भाजणाऱ्यांचाच वेग कमी पडत असतो आणि सगळ्यांच्याकडून हुरड्याची मागणी वाढतच जाते। तोंडाला हुरड्याची चव लागल्यानं सोबत गूळ आणि चटणीचा आस्वाद घेत प्रत्येक जण आपल्या ताटातील हुरडा फस्त करण्यात गुंतलेला असतो। मग हुरड्याच्या जोडीला बोरं, हरभऱ्याचा डहाळा, शेंदाडे असा रानमेवा यायला लागतो। हुरड्यानं संतुष्ट झालेली मंडळी मग या रानमेव्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात करतात। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।